माझी तुम्हाला विनंती आहे, सध्या कोणाची कीर्तन ऐकायचे आणि कोणाची कथा ऐकायच्या हे सध्या समाजाने ठरवणं गरजेचं आहे. नाही तर सध्या मीडियावर आपण पाहताय, युट्यूबला आपण पाहताय की सध्या काय राडा चालू आहे. ते सध्या ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांना माहिती. एक कीर्तनकार म्हणतात की जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेलेच नाही. मग कोण तुझ्या घरातले गेले का तेवढं सांग. तू होता का त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला जाताना? तुम्ही नव्हते ना. मग थोडं शांत बसा ना. जगद्गुरु तुकोबारायांच्या कालखंडामध्ये तुकोबाराय वैकुंठाला जात असताना जी मंडळी होती त्यांचे प्रमाण धरा ना. त्यावेळेला रामेश्वर शास्त्रींसारखे पंडित होते. रामेश्वर शास्त्री म्हणतात, मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर कोणी सांगा. कोणी कलेवर म्हणजे शरीर वैकुंठाला घेऊन गेलंय. पण रामेश्वर शास्त्री म्हणतात आतापर्यंत कोणी नेलं नाही, पण मने रामेश्वर सकाळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनी. रामेश्वर शास्त्री म्हणतात माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तुकोबारायन विमानामध्ये जात असताना. त्याच्यानंतर निळोबाराय पुरावा देतात, प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. पुढचा ऐका, मानव देह घेऊन निज धामा गेले. हे कीर्तनकार महाराजांनी वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, नंतर बोललं पाहिजे. ते म्हणतात नाही विज्ञानाच्या दृष्टीनं. ते विज्ञानाची दृष्टी कोणती दृष्टी आम्हाला माहित नाही. आम्हाला आमच्या आईनं एकदा सांगितलं ना, हा बाप आहे तोच बाप, सगळं जग विरोधात गेलं तरी तोच बाप. तसा आम्हाला निळोबारायांनी, रामेश्वर शास्त्रींनी, साधू संतांनी सांगितले तुकोबाराय वैकुंठालाच गेले. ही आमची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. ही आमची श्रद्धा आहे. आशांच्या मुखातून कथा ऐका, आशांच्या मुखातून कीर्तन ऐका. नाही तर आणि माझी सध्या जी मीडियावर अनेक जण बोलायला लागलेत ना, त्या सगळ्या माझ्या मंडळींना विनंती आहे, तुम्ही आता बोलणं कुठंतरी थांबवा. कुठं आम्ही बघून घेऊ ना आमच्या घरच्या घरी. सध्या कोणी उठतंय युट्यूबला टाकायला लागलं हे असं ते तसं. कशाला? कोणी सांगितलं तुला टाकायला? वारकरी संप्रदायामध्ये मोठमोठी दिग्गज मंडळी आहे, ते त्यांना बोललेत, बोलणं चालू आहे. जगद्गुरु तुकोबाराय देऊ संस्थांनी त्यांच्याबद्दल केस टाकली आहे, त्यांच्याबद्दल कंप्लेंट केली आहे, त्यांचं त्यांच्याशी बोलणं चालू आहे. ज्याच्या गळ्यात माळ नाही तसले बोलायला लागलेत हे असं ते तसं. तुकोबाराय वैकुंठाला गेलेच नाही. कोणी सांगितलं तुला बोलायला? आणि इथून पुढे जर कोणी बोलल तर खबरदार. तुम्ही म्हणाल का आम्हाला स्वातंत्र्य नाही का? अरे ज्ञानोबाराय तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजू अवतार नाम याचा. जगद्गुरु तुकोबारायांची सेवा एकातली नाही. भक्त प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि नंतर नामदेवराय, नंतर तुकोबाराय, अशी ही मोठी परंपरा आहे. तुम्ही बोलायचं नाही. कोण सध्या सबस्क्रायबर मिळण्यासाठी आणि त्यांचं चॅनल प्रसिद्धीला येण्यासाठी ज्याच्या गळ्यात माळ नाही तसले बोंबलायला लागलेत तुकोबाराय वैकुंठाला गेलेच नाही. मग अजिबात बोलू नका. आणि जर इथून पुढे कोणी बोलाल तर वारकरी संप्रदायातली सगळी दिग्गज मंडळी, वारकरी संप्रदायातील संस्था, वारकरी संप्रदायातील संस्थान, वारकरी, फडकरी, गडकरी सगळे मिळून जे ठरवतील तो दंड सोसायला तुम्हाला तयार राहावा लागेल. यांनी 10-15 पिढ्या परमार्थ जतन केलाय. ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर हा परमार्थ आज भव्य स्वरूप आपल्याला दिसतंय. हे पंढरपुरातील वारकरी फडकरी मंडळींनी जतन केले. सध्या त्यांच्या बैठका चालू आहेत, त्यांना काय बोलायचे ते चालू आहे. तुम्ही कशाला बाहेरचे बोंबलायला लागले? आणि तुम्हालाही विनंती, काय म्हणतील आम्ही जर युट्यूबला तसं टाकलं, आम्ही असं बोललो तर आमचं काय नुकसान आहे? काय नुकसान आहे? संतांच्या भाषेमध्ये सांगतो, संतांच्या भाषेमध्ये, संतांच्या हेळने बाटले जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. संतांची जे करिता जो ऐके निंदा या संताची. जो निंदा करतोय, जेवढे लोक तुमच्या ह्याच्यावरून ऐकतायत, जेवढे लोक ऐकतील तेवढ्यांना तर पाप घडणारच आहे.
पण तुम्हाला पाप घडल पुन्हा. म्हणून बाकीच्यांनी कुणी बोलू नका. संप्रदायातली मंडळी सक्षम आहेत ना त्याला बोलायला. हे आमचे सगळे वारकरी, सगळी मंडळी सक्षम आहेत त्यांना बोलायला. म्हणून कुठंतरी युट्यूब असेल, कुठं त्यांचं चॅनेल असेल प्रसिद्धीला येण्यासाठी बाकीच्यांनी याच्यामध्ये लोडबोड करू नका. काय करायचे, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्यांचं बोलणं त्यांच्याशी चालू आहे. आणि तुम्हालाही आमची विनंती, कीर्तन ठेवत असताना, कथा ठेवत असताना आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, बुवा महाराज कीर्तन 2 तास आहे पण जीवन 22 तास आहे. कीर्तनात 2 तास काय बोलतो याच्यापेक्षा 22 तास तो काय करतो हे पहा आणि नंतर कीर्तन द्या. नुसती गर्दी जमवण्यासाठी हे काय गारोड्याचा खेळ आहे का परमार्थ म्हणजे? म्हणून माझी आपणा सर्वांनाच विनंती आहे की हरिदासामुखे हरिकथा श्रवण, आशांची कीर्तन. आज आमचे संतवीर बंडा तात्या महाराज कराडकर अशा अवस्थेमध्ये सुद्धा 2-2 तास उभं राहून कीर्तन करतात. आणि हे पायाच्या आडी टाकून म्हणायला लागले की जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेलेच नाही. तुला उभारून कर कीर्तन मग सांग. म्हणून माझ्या आणि श्रोत्यांचा एक गैरसमज आहे, कीर्तनकार सांगल ते ऐकत राहायचं. माझी तुम्हालाही विनंती आहे, एखादा जर ज्ञानोबाराय मान्य नाही म्हणतोय, तुकोबाराय मान्य नाही म्हणतोय, तर एखाद्याने धाडस करून कीर्तनात बोला ना, तू काय बोलायला लागलाय. आणि आपण जर तसं जर ऐकलं, मला ते प्रमाण आता आठवण आहे सध्या, करिता जो ऐके निंदा या संताची, करीत जो कर